प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. कसे आहात सगळेजण? बरे आहात ना? देवाला गौरव असो. या पुन्हा एकदा मी काही परमेश्वराची वचने घेऊन तुमच्या समोर आलोय. काही गोष्टी आपण पाहूया, ऐकूया आणि शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिली शमूएल याचा 16वा अध्याय आणि त्यामध्ये 7वं वचन. पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगतो पूर्वीची. विल्यम रोडजेन नावाचा एक व्यक्ती होता आणि जर्मनीमधला हा व्यक्ती 28 डिसेंबर 1895 रोजी या व्यक्तीने एक्सरे ची जी मशीन आहे, आज आम्ही जे पाहतो एक्सरे काढले जातात ज्यावेळेला हड्डी फ्रॅक्चर होतीये किंवा बोन्सला काही त्रास होतोय त्यावेळेला एक्सरे काढला जातो. आणि त्या एक्सरेचा शोध या विल्यम रॉडजेननी लावला आहे आणि जवळपास 50 दिवस त्यांनी त्याच्यावरती प्रयोग केलेत आणि मग त्याच्यानंतर ती फिल्म आणि ते एक्सरे किरण जे म्हणतात, जे क्ष किरण ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याचा त्यांनी शोध लावला आहे. आणि त्याच्यानंतर 1900 सालामध्ये डॉक्टर औराम विनवर म्हणून आहे, त्यांनी एक्सरेची मशीन तयार केली आणि त्यानंतर मग त्याची डेव्हलपमेंट होत गेली वगैरे वगैरे. हे डेव्हलपमेंट झाल्यानंतर किंवा 100-150 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वी एक्सरेची मशीन तयार होण्यापूर्वी माणसाच्या शरीरामधली हड्डी तुटली तर लवकर समजत नसेल किंवा लवकर त्याच्यावरती उपचार होत नसतील. आज MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे आणि अजून काय काय आहे, लेप्रोस्कोपी वगैरे वगैरे, असे बरेचसे काही, इंडोस्कोपी केली जाते. अनेक प्रकारची मशिनरीज निघाली, तंत्रज्ञान अद्ययावत झालेलं आहे, चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. पण परमेश्वराचं एक वचन काय सांगतं आज आपण बघूया. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. काय पाहतो परमेश्वर? हृदय पाहतो. कुठली मशीन निघाली का अशी हृदय पाहणारी? हो, हृदय दिसेल, ते कसं धडधडतंय ते देखील दिसेल, पण त्या हृदयामधले विचार जाणून घेऊ शकेल अशी कुठली मशीन निघाली का? नाही, अजून तरी नाही. आणि मग असा परमेश्वर, आणि तो इथे असं का म्हणतो, कोणाला म्हणतो, कशा संदर्भात बोलतो, आपण थोडंसं पार्श्वभूमी बघूया. आणि शौल नावाचा पहिला राजा इस्रायलाचा, ज्याला लोकांनी मागून घेतलं होतं, आणि त्या शौलाने परमेश्वराच्या संगती राहून काही युद्ध जिंकलेत. आणि असंच पुन्हा एकदा एक युद्ध करण्यासाठी, अमालेकी लोकांना मारण्यासाठी म्हणून परमेश्वराने त्याला संमती दिली. आणि ती संमती दिल्यानंतर बघा, पहिले शमूएलाचा 15वा अध्याय आणि त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो तिसऱ्या वचनामध्ये, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्याच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानीबाळ, बैल, मेंढरे, उंट व गाढवे या सर्वांचा संहार कर. परमेश्वराने सगळ्यांचा संहार करायला सांगितलं. आणि सगळ्यांचा संहार करायला लावल्यानंतर त्यांनी मात्र काय केले बघा, पुढे बघा, तिथेच 20व्या वचनामध्ये,
शौल शेमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्याचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करावायचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहे. काय झालं इथे आता? तो म्हणतो की गिलगाल येथे राखून ठेवले. हे सगळं राखून ठेवले. कशासाठी राखून ठेवले? परमेश्वराला यज्ञ करण्यासाठी. चोरी करायची आणि त्या चोरी केलेल्या, त्या लुटलेल्या, त्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यातून तो पैसा परमेश्वराला द्यायचा. आज आम्ही ऐकतो अनेकदा, यांनी इकडे इतके कोटी दिले त्याने तिकडे तितके कोटी दिले. तर या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला आणि मला थोड्याशा समजून घ्यायच्यात की नेमकं काय केलं या शौलानी. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदैवतार्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचं वचन इथे अतिशय स्पष्ट सांगतं. शमूएल जो त्या काळातला संदेष्टा होता, जो ज्याच्याद्वारे परमेश्वर लोकांसंगती बोलत होता, आणि त्या शमूएलाने या शौलाला सगळ्या लोकांच्या समोर अभिषेक केलेला आणि त्याला राजा म्हणून घोषित करण्यात आलं. राजा म्हणून घोषित केल्यानंतर तो देव जसं सांगेल त्याप्रमाणे ऐकतोय, वागतोय. पण यावेळेस मात्र त्याला काय झालंय समजलं नाही. परमेश्वराने सांगितलं, अमालेकी लोकांच्या सगळ्या सर्वस्वाचा संहार करून टाक. आणि त्याने मात्र तसं न करता त्या राजाला देखील पकडून आणलंय आणि त्याच वेळेला त्याची जी लूट होती ती सगळी लूट, त्यातलं जे चांगलं चांगलं दिसतंय तेवढं घेऊन आला आणि जे कुचकामी होतं, जे नको वाटत होतं, ते सगळं त्याचा संहार केलाय. आणि मग परमेश्वराचा क्रोध इथं भडकलाय असं सांगितलं. परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होतो का? होम आणि यज्ञ करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. कर्मकांड करायला लोक तत्पर असतात. परंतु बायबल असं सांगते की परमेश्वराचा शब्द पाळल्याने त्याला संतोष होतो. हालेलुया. अनेक ठिकाणी बायबलमध्ये जर तुम्ही वाचलं तर परमेश्वर अनेक ठिकाणी असं म्हणतो की माझ्या आज्ञा पाळा, माझ्या आज्ञांचं पालन करा, म्हणजे तुम्ही जगताल, तुम्ही वाचताल, तुम्ही दीर्घायुष्य होताल. अनेक ठिकाणी या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे तो म्हणतो, तू परमेश्वराचा शब्द मोडला म्हणून तुला राजपदावरून झुगारून देण्यात आलंय. हालेलुया. परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने त्याला राज्यपदावरून काढायचा प्लॅन केलाय. आणि मग त्याने परमेश्वराने दाविदासाठी एक प्लॅन तयार केला. तो या शमूएलाला म्हटला, जा तू बेथलेहेमकडे जा आणि तिथं इशाय बेथलेहेमकर नावाचा एक व्यक्ती आहे. तुम्ही 16 अध्याय पहिल्या वचनापासून वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि तिथे तो म्हणतो की जा, इशाय बेथलेहेमकर नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे जा, मी तुला तिकडे पाठवतो, तू तिकडे यज्ञ करायला जा. आणि यज्ञ करायला गेल्यानंतर तिथे तुला तो व्यक्ती भेटेल आणि तो भेटल्यानंतर त्याच्या पुत्रांपैकी एकाला मी निवडणार आहे राजा म्हणून. या इशाय बेथलेहेमकरला 8 मुलं होती आणि हा दावीद जो सगळ्यात शेवटचा, सगळ्यात धाकटा. पण ज्या वेळेला पहिला व्यक्ती अलियाब नाव ज्याचं आहे, आणि त्या अलियाबला ज्या वेळेला तो समोर आलाय त्यावेळेला या शमूएलाला तर असं वाटलं की हाच तो असेल, कारण हा अलियाब शौलाच्या सेनेमध्ये भरती असणारा, धिप्पाड, दिसायला चांगला असेल, बलदंड शरीर यष्टीचा व्यक्ती. आणि
6व्या वचनात म्हटले, ते आले तेव्हा त्यांनी अली याबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण 7वं वचन असं म्हणतं, पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रेज द लॉर्ड. मनुष्य कसं पाहतो? शरीर यष्टी कशी आहे, दिसायला किती स्मार्ट आहे, किती गोरा आहे. एखादा फॉरेनर आमच्याकडे आला तर लगेच लोक त्याच्या भोवती गोळा होतात किंवा त्याच्याकडे बघायला लागतात. तो दिसायला खूप छान दिसतो. किंवा आम्ही जर आज एखादा कारमधून व्यक्ती उतरला तर आमचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असतो, किंवा एखादा सायकलवर जाणारा व्यक्ती असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन कसा असतो. तो मजदूर असेल पण तो कदाचित तो प्रामाणिक असू शकतो, पण जो कारमधून उतरलाय तो कदाचित लोकांना कसं फसवायचं किंवा कशा पद्धतीने लोकांचा पैसा लुबाडायचा हे त्याला जास्त चांगलं माहिती असेल. आम्ही या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. आमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बाह्य स्वरूपामध्ये असतो. जर बॉलिवूडचे जर लोक आले तर बॉलिवूडच्या अनेक हिरो हिरोईनचे कदाचित शिक्षणही कंप्लीट झालेलं नाही, पूर्ण झालेलं नाही, परंतु लोक त्यांना पाहायला मात्र अगदी धावत पळत जातात, खूप गर्दी करतात. बाह्य स्वरूपावर पाहणारे लोक आम्ही आहोत, बाह्य स्वरूपावर जाणारे लोक आहोत, पण हृदय मात्र परमेश्वर पाहतो. मी सुरुवातीलाच म्हटलं की अशी कोणतीच मशीन तयार झाली नाही जी हृदय तपासणारी असेल. हालेलुया. जी तुमच्या हृदयातले विचार जाणणारी असेल. जुन्या काळात एक गाणं होतं, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरेने लाखो को लुटा. माहिती आहे का? कदाचित जुने लोक असतील त्यांना माहित असेल. हृदय कसं आहे, परमेश्वर काय पाहतो? तो तुमचा आणि माझं हृदय तपासणारा परमेश्वर आहे. आणि या शमूएलाने दाविदाला इथे अभिषेक केला असं सांगितलंय. या इशाया बेथलेहेमकरचे 7 मुलं त्याच्या पुढून गेलेत आणि परमेश्वर म्हटलं नाही, यांच्यापैकी एकही नाही. आणि मग दावीद तिथे नव्हता आणि दाविदाच्या वडिलांना सांगितले की तुम्हाला अजून एक मुलगा आहे का? आणि तो म्हणतो हो आहे, तो शेरडं मेंढरं राखणारा आहे. आणि शमूएल म्हणतो त्याला बोलून आणा. आणि त्याला बोलवण्यात येतं, तो बोलवण्यात येतं, तोपर्यंत तो थांबलाय. आणि ज्यावेळेला शमूएल आलाय, ज्यावेळेला दावीद आलाय, त्यावेळेला परमेश्वर शमूएलाला म्हटला की हाच तो आहे. आणि मग परमेश्वर म्हटलं उठ आणि त्याला अभिषेक कर. आणि त्याला अभिषेक केला आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती आला असं सांगितलं. पण त्या अगोदर हा प्रश्न पडतो की परमेश्वराने दाविदाला का निवडलं? विचार करण्यासारखी छोटीशी गोष्ट आहे. जर तुम्ही पाठीमागे गेलात तर 14व्या अध्यायात 13व्या अध्यायात 14वं वचन असं सांगतं, पण आता तुझे राज्य कायम राहावायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. काय म्हणतो इथं परमेश्वर? शमूएल शाऊलाला असं सांगतोय की परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून म्हणजे शोधून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा, हालेलुया, परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती कोण? दावीद. का त्या दाविदाला परमेश्वर त्याच्या मनासारखा म्हणतोय? काय क्वालिटीज होत्या या दाविदामध्ये? जो देव आमचं अंतःकरण तपासतो, द गॉड हू कॅन सी इनसाइड अस, गॉड सीज द हार्ट असं म्हटलं गेलंय. तो हृदय जो परमेश्वर हृदय तपासतो, जो परमेश्वर हृदय चाळून पाहतो, जो परमेश्वर हृदयाची झडती घेतो,
तो परमेश्वर असं म्हणतो की दावीद माझ्या मनासारखा आहे. हालेलुया. दाविदाच्या स्तोत्रांमध्ये आहे, दावीद म्हणतो की हे परमेश्वरा माझ्या हृदयाची झडती घे, माझं हृदय तू जाणून घे. काय क्वालिटीज होत्या या दाविदामध्ये. ज्यावेळेस तो शेरड मेंढर राखत होता त्यावेळेला एकटाच बसून विणेवरती देवाची स्तुती करत होता. चार चौघांमध्ये क्वायर ग्रुप बनवून असं काहीच केलेलं नाही. एकटाच रानामध्ये बसून देवाची स्तुती करणारा, आराधना करणारा, त्या विणेवरती देवाची सुंदर गीतं वाजवणारा हा दावीद. आजच्या काळात पाहिलं तर अनेक लोक क्वायर ग्रुप तयार करतात. क्वायर ग्रुपमध्ये मोठे मोठे क्वायर ग्रुप असतात, सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि फक्त कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी, कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी म्हणून क्वायर ग्रुप तयार केले जातात. त्याच्यामध्ये खऱ्यापणाने देवाची स्तुती आराधना करणारे लोक फार कमी आणि क्वचित असतात. असंच एक छोटीशी साक्ष सांगतो. एक देवाचा सेवक आणि तो अगदी मनापासून देवाची स्तुती आराधना करणारा, आणि त्याची पण एक इच्छा होती की माझा पण एक खूप मोठा क्वायर ग्रुप असावा आणि देवाची स्तुती आराधना सगळ्यांनी मिळून आत्म्याने खरेपणाने करावी. आणि नेहमी दरवर्षीच्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, त्याच्यामध्ये तो नेहमी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची त्याची इच्छा असायची. आणि यावेळेस त्यांनी प्लॅन केलेला की ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आणि यावेळेसच्या कॉम्पिटिशन आपण जिंकणार. खूप तयारी केली, खूप मनापासून, हृदयाच्या खोलीपासून त्यांनी अगदी परमेश्वराची प्रार्थना करत करत सगळ्यांना तयार केले. सगळ्यांना सांगितले की आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये जायचंय वगैरे वगैरे. आणि सगळी तयारी झाली आणि आता अगदी 2-3 दिवसावर कॉम्पिटिशन आली आणि नेमकं ते कॉम्पिटिशनचे 1-2 दिवस अगोदर हा व्यक्ती एक्सपायर्ड झाला. आणि एक्सपायर्ड झाल्यानंतर त्याला स्वर्गात नेण्यात आलंय. आणि स्वर्गात गेल्यानंतर तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, मला तर त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची खूप इच्छा होती, माझं ते स्वप्न होतं, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला असता तर किती बरं झालं असतं. तोपर्यंत तू का नाही थांबलास परमेश्वर? आणि तो परमेश्वर म्हणतो की त्या कॉम्पिटिशन आता चालू होणार आहेत, मी तुला दाखवतो, इथून बघ त्या कॉम्पिटिशन्स. आणि ज्या वेळेला त्या कॉम्पिटिशन सुरुवात होती, तो वरून ते बघतायत, त्यावेळेला त्या कॉम्पिटिशन मध्ये तिथे हजारो लोक आहेत आणि सगळेजण बँड आहे, गाणे चालू आहेत, देवाची स्तुती करतायत, देवाची आराधना करतायत. आणि हे सगळं होत असताना फक्त तिथे एकाच व्यक्तीवरती परमेश्वराचा फोकस आहे. आणि हा व्यक्ती त्या देवाला विचारतो की का परमेश्वरा, तुला हे बाकीचे लोक दिसत नाही का? ते सगळेजण देवा तुझी स्तुतीच आणि आराधनाच करतायत, त्यांनी काय वेगळं केलं? परमेश्वर म्हणतो की एकच व्यक्ती आहे एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जी आत्म्याने आणि खरेपणाने माझी स्तुती करते. प्रेज द लॉर्ड. योहान 4:24 असं सांगते की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणाऱ्यांच्या तो शोधामध्ये आहे. आणि इथेही बायबल आम्हाला तेच सांगते की मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने जिवंत देवाची स्तुती आणि आराधना करणारे लोक आहोत का? देवाला दावीद आवडला कारण तो त्याच्या मनासारखा होता. परमेश्वराला तुम्ही आणि मी आवडतो का? आम्ही त्याच्या मनासारखे आहोत का? काय क्वालिटीज होत्या दाविदामध्ये? ज्यावेळेस गॉलियत समोर आलाय, गॉलियत शिव्या शाप द्यायला लागलाय, आणि ज्या वेळेला दाविदाने ऐकले की हा गॉलियत असून ती बलिष्ठी व्यक्ती आणि माझ्या देवाच्या नावाने शिव्या शाप देतोय, इस्रायलाच्या सेनेला तुच्छ लेखतोय, आणि त्यावेळेला हा शाऊलाकडे जातोय आणि शाऊलाला म्हणतो की मी त्या गॉलियत संगती जाऊन लढाई करायला, युद्ध करायला तयार आहे. आणि गॉलियतकडे पाहिलं तर 9-9.5 फुटाचा गॉलियत, आणि या दाविदाकडे पाहिलं तर 5-5.5-6 फूट जास्तीत जास्त, 5 फूट 8 किंवा 9 इंच त्याची हाईट असावी. आणि असा हा व्यक्ती त्या गॉलियत समोर जाऊन त्याच्याशी लढाई करायला देवाच्या साठी, परमेश्वराच्या नावासाठी तयार झालाय. हालेलुया.
देवाच्या प्रती असणारं प्रेम बघा. देवासाठी काही पण करायची असणारी ती तयारी बघा. देवाच्या विषयीचा तो आवेश बघा. प्रेज द लॉर्ड. आणि देवावरती असणारा तो नितांत विश्वास. हालेलुया. अद्भुत विश्वासाने भरलेलं जीवन होतं दाविदाचं. आणि त्याने दाविदाने गॉलियतला जाऊन हरवलंय, आम्हाला माहित आहे. देवाचा कोश आणण्यासाठी त्यांनी केलेली तयारी. देवाच्या कोशापुढे नाचणारा हा राजा. कल्पना करू शकतो का आम्ही? ज्या वेळेला त्याची पत्नी मिखल आणि ती बघती त्यावेळेला ती त्याला नावं ठेवती, अरे तू राजा आहेस आणि तू तुझी राजवस्त्र काढून उघडा वागडा होऊन तू कसा काय लोकांच्या समोर असा इतका खालच्या पातळीला जाऊ शकतोस? तो म्हटला, मी माझ्या देवासाठी काही पण करू शकतो. हालेलुया. मी नाचणारच देवासाठी, असं त्याचे उद्गार आहेत बायबलमध्ये, वाचा तुम्ही. ज्यावेळेला हा दावीद, बघा मी एक वचन तुम्हाला वाचून दाखवतो. 2 शमूएलाचा 7वा अध्याय. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहीकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथन नामक संदेष्टास म्हणाला, पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनातीच्या आत राहत आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतः मी चांगल्या मंदिरामध्ये राहतोय, चांगल्या घरात राहतोय, आणि माझ्या देवाचा कोश मात्र एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवलाय. कुठेतरी एका तंबूमध्ये माझ्या देवाचा कोश ठेवावा लागलाय. त्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या मंदिरासाठी असणारी ती तो आवेश किंवा ती भावना, याचा थोडासा विचार करा. परमेश्वरासाठी काय करू शकतो याचा त्यांनी अगदी मनापासून ओतप्रोत असं त्यांनी विचार केलेला. देवाप्रती, देवाच्या विषयानी, देवाच्या वचनांनी किंवा देवाच्या स्तुती आराधनेनी ओतप्रोत असं भरलेलं त्याचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. दाविदाच्या क्वालिटीज बघा. परमेश्वराने दाविदाला त्याचं मंदिर बांधू दिलं नाही, पण त्या मंदिरासाठी लागणारी सगळी तरतूद या दाविदाने करून ठेवली होती. काय सुंदर जीवन होतं ना या दाविदाचं. देवाच्या मंदिरासाठी झटणारा, देवाच्या गौरवासाठी झटणारा, देवा संगती राहणारा. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला या दाविदाकडे पाहून शिकायचंय, आमचं जीवन कसं आहे, आम्ही कसं जीवन जगत आहोत. जर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं, मोशे देवाचा शोध घेणारा, ज्यावेळेला ते झुडूप जळायला लागले त्यावेळेला ते का जळतंय, काय नेमकं तिथं आहे, आणि तिथं जाऊन मी पाहतो, हा विचार करणारा. ज्या वेळेला लोक पापात पडले त्यावेळेला 40 दिवस उपवास आणि प्रार्थना करणारा त्या डोंगरावर जाऊन त्या लोकांसाठी त्याने उपवास आणि प्रार्थना केले. ज्यावेळेला परमेश्वराने त्याची निवड केली, ज्या फारो राजापासून पळून आला होता त्या फारोकडे जाऊन मोठ्या धैर्याने लोकांना त्या फारोच्या गुलामगिरीतून सोडून आणणारा हा मोशे, देवासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणारे. कसलाच विचार नाही मागचा पुढचा. विचार करा थोडासा. ज्यावेळेला दानिएलला सांगण्यात आले की तुला त्या मूर्तीसमोर झुकावं लागेल, त्यावेळेला कसलाच विचार न करता आपल्या रूम मध्ये जाऊन नित्य नियमाने 3 वेळा प्रार्थना करतो तशी प्रार्थना करणारा हा दानिएल त्या मूर्तीसमोर न झुकता परत आपल्या रूम मध्ये गेला आणि प्रार्थना करायला लागलाय. आणि असं फरमान होतं की जो कोणी त्या नबुकदनेस्सर राजाच्या मूर्ती पुढे झुकणार नाही त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. आणि सिंहाच्या गुहेत जाण्यापासून न घाबरणारे लोक, न घाबरणारा हा दानिएल असं म्हणू, सिंहाच्या गुहेत जायची तयारी असणारा हा दानिएल,
देवाच्या प्रती असणारं प्रेम, देवासाठी काही पण करायची असणारी तयारी या लोकांकडे पाहून आम्हाला लक्षात येते. शद्रक मेषक अबेदनगो 7 पट तप्त भट्टीमध्ये जाण्याची तयारी असणारे हे लोक कसे असतील, कसं जीवन असेल यांचं विचार करा थोडासा. देवासाठी मारायची तयारी असणारे लोक होते. येशूचे शिष्य पाहिले तर 12 शिष्यांचा, यहूदा इस्करियोत नाही तर 12 शिष्य, पौल जो 12वा शिष्य होता, या 12 शिष्यांचा वध करण्यात आलाय, मर्डर करण्यात आलाय. आणि सगळेजण येशूसाठी मारायला तयार झाले होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अंतःकरण तपासणारा परमेश्वर. त्यांच्या अंतःकरणात देवाबद्दल ते प्रेम, ती प्रीती, तो आवेश, ती झील त्यांच्यामध्ये होती, ती पॅशन होती त्यांच्यामध्ये. आज आमच्यामध्ये काय आहे? आज आम्हाला थोडासा विचार करायचा आहे. आमचं जीवन कसं आहे? आमचं हृदय कसं आहे? इथे सांगितले की परमेश्वर हृदय पाहतो, मानव मात्र बाहेरचे स्वरूप पाहतो. बाहेरूनच किती छान कपडे घातलेत, कसा नटलाय आणि किती काय आहे, लोक फक्त हेच बघतात. कोणती गाडी घेतली, कोणत्या गाडीतून उतरला, कोणत्या गाडीवर चाललाय, कुठे फॅक्टरी आहे, कुठे काम करतोय, कुठे काय करतोय, एवढीच इन्क्वायरी केली जाते. अंतःकरण फक्त परमेश्वर तपासतो. आज लोक चर्चमध्ये जाताना अशा प्रकारचे ड्रेसेस घालून जातात की आता चर्चमध्ये जाऊन जसं काय, जाऊ द्या, मला नाही काय बोलायचं. पण आम्ही देवासाठी जातो का आम्ही लोकांना दाखवण्यासाठी जातो? आम्ही देवाचा गौरव करायला जातो? आम्ही देवाशी प्रामाणिक आहोत म्हणून जातो की आम्ही फक्त लोकांना भेटायला म्हणून जातो? आज चर्चमध्ये जाणारे बघा, तुम्ही थोडस जरा बाहेरच्या चर्चेसमध्ये गेलात, तुम्ही चांगले असताल, मी कोणाला नावं ठेवत नाही. आम्हाला आज फक्त एकच बघायचंय की आमचं अंतःकरण कसं आहे. आम्ही आमचं अंतःकरण परमेश्वराच्या प्रती समर्पित केलेलं आहे का? आम्ही आमच्या अंतःकरणाच्या द्वारे, मी मगाशी म्हटलं तसं योहान 4:24 सांगते की देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणाऱ्यांचे तो शोधत आहे. आणि आमचं अंतःकरण देवाच्या प्रती खरेपणाने आणि त्या आत्मीयतेने भरलेलं आहे का? कसं आहे आमचं अंतःकरण? लोकांना दाखवणार, लोकांच्या पुढे लोकांची वाहवा मिळवणार. चर्चमध्ये जाऊन कधी गुडघ्यावर बसलात का? आज विचार करा. पॅन्ट खराब होईल, कपडे खराब होतील म्हणून हात सुद्धा वर न करणारे अनेक लोक मी पाहिलेत. जोपर्यंत समोरून पाळक साहेब सांगत नाही हात वरती करा म्हणून, तोपर्यंत कधीच हात वरती न करणारे लोक मी पाहिलेत. कधीच गुडघ्यावर जाऊन बसलेत असं मला बघायला मिळत नाही. कसं आहे आमचं अंतःकरण? निंदा करणारं, चाडी करणारं, द्वेषाने भरलेलं, लबाडी करणारं, एकमेकांची घरं फोडणारं, एकमेकांच्या जीवनात विष कालवणारं, एकमेकांमध्ये भांडण लावून देणारं, दुसऱ्यांची कान भरणारं, वाईटाकडे जाणारं, व्यसनांमध्ये अडकलेलं, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेलं जीवन आहे का आमचं? आज विचार करायचा आहे आम्हाला. आमचं हृदय दाविदासारखं आहे का? परमेश्वर म्हणतो त्याचं हृदय मला आवडले, तो माझ्या मनासारखा आहे. आमचं हृदय जर कपटाने भरलेलं असेल तर परमेश्वराला ते कसं आवडेल? पण आज तुम्हाला सांगतो मी, परमेश्वराला दाविदाचं हृदय आवडलं आणि याच दाविदाच्या कुळामध्ये परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. ही एक तुमच्या आणि माझ्यासाठी अद्भुत आणि आनंदाची गोष्ट आहे. त्याच येशू ख्रिस्ताला परमेश्वराने
तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती बलिदान केलं. तो प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि खूप लवकर तो पुन्हा एकदा येत आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताने सुद्धा या जगामध्ये येऊन काय शिकवण दिली? हृदय चांगलं ठेवा. मत्तय कृत शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय आणि मला वाटतं 7वं वचन, 8वं वचन, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतःकरणाने मलिन ते देवाला पाहणार नाहीत. कपटी हृदयाची लोक देवाला पाहू शकणार नाहीत. षडयंत्र रचणारे लोक, एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांचे कान भरणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाहीत. हे मी नाही सांगत, हे बायबल सांगत. कोणाच्या मनात काय चाललंय हे समजणारं मशीन जर कधी निघालं ना, तर कोणीच कोणाच्या जवळ थांबू शकणार नाही. कोणीच कोणासंगती बोलणार नाही. प्रत्येक जण एकमेकापासून पळून जाईल. उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि 21वं वचन काय म्हणतं मी तुम्हाला वाचून दाखवतो. उत्पत्ती 8:21. आणि तिथे असं सांगितलंय, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. काय सांगितलंय? मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. कशा आहेत कल्पना आमच्या मनातल्या? लहान लेकराला जर तुम्ही एखादं खेळणं दिलं, चॉकलेट दिलं, ते परत घेण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला कधीच देणार नाही. आपण तर म्हणतो की बालके ही निष्पाप असतात, निस्वार्थी असतात, त्यांना काहीच कळत नाही. पण त्यांना हे कसं कळतं की जे माझ्या हातात आहे ते मला कोणाला द्यायचं नाही. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेला आदाम आणि हवेने पहिल्यांदा पाप केलं, त्याच वेळेला ही पृथ्वी पापाने भरून गेली. मनुष्याचं जीवन पापाने भरलं गेलं आणि त्याच पापातून सोडवण्यासाठी परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवावं लागलं. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवला. आणि तो यासाठी की तुम्ही आणि मी जे आता पापामध्ये आहोत, जे आम्ही व्यसनांमध्ये आहोत, व्यभिचारामध्ये आहोत, चुकीच्या गोष्टींमध्ये आहोत, सगळ्या प्रकारची निंदा, चाडी, लवाडी, व्यसन, व्यभिचार, जारकर्म आणि सगळ्या प्रकारचे जे पाप आमच्याकडे आमच्या जीवनामध्ये आहेत, त्याच्यातून बाहेर निघावं म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो म्हटला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. त्याने तुम्हाला आणि मला पश्चाताप करायला लावलाय. यशया 59 मध्ये 2रं वचन असं सांगतं की आम्ही आणि आमचे अपराध देवाच्या मध्ये आडभिंतीप्रमाणे झालेले आहेत. आम्ही देव आणि आम्ही याच्यामध्ये आमचे अपराध आडभिंतीप्रमाणे आहेत. आम्ही देवाच्या गौरवाला अंतरलेलो आहोत, असं रोम 3:23 मध्ये सांगतं. सर्वांनी पाप केलं आणि सर्वजण देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. रोम 6:23 सांगतं, पापाचं वेतन मरण आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन हे आमच्यासाठी कृपादान असं आहे. परमेश्वराने ती तरतूद केली. जे त्याची संगतीचे जे आमचे नाते संबंध तुटलेले होते, ते पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती बलिदान केले. येशूने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची क्षमा होती. आम्हाला फक्त विश्वास ठेवायची गरज आहे. आज आम्ही सगळेजण मुखवटा घातलेलं जीवन जगत आहोत. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, शेअर चॅट आणि काय काय सोशल मीडिया जे काय आहे, यूट्यूब, इकडे सगळीकडे आम्हाला हसणारे सुंदर सुंदर चेहरे दिसतात. प्रत्येकाच्या जीवनात काय चाललंय माहित नाही. लोकांचे हजारो करोडो फॉलोअर्स असतात, आहेत. पण ज्यावेळेला वेळ येते, ज्यावेळेला प्रसंग येतो, त्यावेळेला एकही व्यक्ती त्या व्यक्ती संगती नसतो. ही शोकांतिका आहे.
हे सत्य आहे. किती फॉलोअर्स आहेत याच्यापेक्षा परमेश्वराला मी फॉलो करतोय का, हा मोठा प्रश्न आहे. येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे मी चाललोय का? मला किती लाईक्स मिळत आहेत त्याच्यापेक्षा मी त्या येशूला लाईक करतोय का, हा मोठा प्रश्न आहे. जगात जगण्यापेक्षा परमेश्वराकडे लक्ष लावायला शिकूया. आमचं हृदय जगातल्या गोष्टींनी भरण्यापेक्षा परमेश्वराच्या वचनाने आपण भरायला शिकूया. आमच्या हृदयामध्ये नको असणारी घाण, ते जे डबकं तयार झालंय, द्वेष, राग, निंदा, चहाडी, लबाडी, सगळ्या प्रकारची व्यसनं, नको असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी, त्या डबक्यातून आज बाहेर निघूया. किंवा आमच्या हृदयातलं ते डबकंच आज आपण काढून टाकूया. कारण जोपर्यंत ते हृदय स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुमच्या हृदयात येऊन राहू शकत नाही. आणि तो असं म्हणतो की तुझं शरीर हे माझं मंदिर आहे. मग जर आमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे तर आम्हाला आमच्या शरीराला किती अधिक स्वच्छ ठेवायची गरज आहे. फक्त शरीरच नाही तर तो हृदयामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे असं म्हटलं. खूप सारी वचनं आहेत, खूप काही, मी सगळे सांगत नाही बसू शकत, खूप वेळ कमी असतो. आमच्या हृदयामध्ये परमेश्वर राहील असं आमचं हृदय आम्हाला तयार करता आलं पाहिजे. जगातल्या गोष्टींमध्ये अडकलेलं हृदय नसावं. देवाच्या ऐवजी बाकीच्या लोकांना प्रथम स्थान देणारं हृदय नसावं. देवाचा गौरव करण्याऐवजी एखाद्या मनुष्याची वाहवा करणारं आमचं हृदय नसावं. पहिलं स्थान जीवनातल्या परमेश्वराला देणारं आमचं हृदय असावं. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व परमेश्वराच्या समागमे राहणे यापेक्षा परमेश्वर तुझ्याकडे मागतो तरी काय, असं मिखाच्या पुस्तकात 4 अध्याय 6 वचन आम्हाला शिकवतो. काय मागतो परमेश्वर आमच्याकडे? शुद्ध हृदय. हालेलुया. मत्तई 5:8 मध्ये मी मगाशी म्हटलं तसं काय, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अशुद्ध ते देवाला नाही पाहू शकणार. तुम्हाला देवाला पाहायचंय का? शुद्ध हृदय ठेवायला शिका. कपटी हृदयाने काहीच नाही होणार. कपटी हृदय घेऊन स्वर्गातही जाणार नाही आणि जगामध्येही तुमचं टिकावं लागणार नाही. इथे काय कमवणार, काय मिळवणार? सगळं काय मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर काय कमवलं? संपूर्ण जग मिळवलं पण आत्म्याचा नाश केला तर काय मिळवलं? आणि त्या आत्म्याला तारण मिळावं म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. जीवनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील, अनेक प्रकारचे त्रास, आजार, विकार, संकट, समस्या, अडीअडचणी यांनी ग्रासलेले असतात. पण आज तुम्हाला मला सांगायचंय, प्रामाणिक राहा प्रियांनो. देवाच्या वचनात, देवाच्या विश्वासात, देवाच्या ज्ञानात, देवाच्या भयात वाढायचा प्रयत्न करा. चुकीच्या गोष्टींमधून बाहेर पडा. त्याच्यासारखा कोणीच नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला थोडासा विचार करायचा आहे. तो परमेश्वर जो सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, तो परमेश्वर ज्याने या जगामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं, मनुष्य रूप धारण करून तो येशू आला. त्या येशूने स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावरती केलेलं आम्ही पाहतो. त्या येशूकडे तुम्हाला आणि मला लक्ष देता आलं पाहिजे. त्या येशूने पण ती शिकवण दिली ना, कोणाला दोष लावू नका, प्रार्थना करा, एकांतात जाऊन प्रार्थना करा. दान देत असताना उजव्या हाताचं डाव्या हाताला समजू देऊ नका. संतोषाने द्या. वाईट मनाने, वाईट अंतःकरणाने देऊ नका. कपटी अंतःकरणाने जगू नका. याच गोष्टी परमेश्वराने शिकवल्या. वाईट नजरेने कोणाकडे बघू नका. तुमची नजर सुद्धा वाईट असू देऊ नका. कृती लांब राहिली, नजर पण वाईट असू देऊ नका. चुकीच्या गोष्टी करू नका. खून करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका. जगात धन साठवण्यापेक्षा गोरगरिबांना तुमचं धन वाटून द्या. स्वर्गाचं राज्य हवं असेल
तर हृदय शुद्ध ठेवा. याच्यापेक्षा वेगळं काय परमेश्वराने सांगितले? स्तोत्र 51:17 मध्ये तो म्हणतो की भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणारच नाहीस. भग्न आणि अनुतप्त हृदय, तुटलेलं हृदय, परमेश्वराच्या समोर आलेलं हृदय, पश्चातापी हृदय परमेश्वर तुच्छ मानत नाही. तुम्ही चुकले असताल हरकत नाही, पडले असताल हरकत नाही, परमेश्वर त्याच्या सामर्थ्यशाली हाताने तुम्हाला बाहेर काढायला तयार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा उचलायला तयार आहे. तुमच्या अपराधांची क्षमा करायला तो तयार आहे. तुमची तयारी आहे का? तुम्ही त्याच्यावर तो विश्वास ठेवायला तयार आहात का की माझा देव माझ्या अपराधांची मला क्षमा करेल? तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात का? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्या सगळ्या प्रकारच्या अपराधांची क्षमा करायला तयार आहे. दाविदाने देखील पाप केलं. दावीद देखील पापामध्ये पडला. दाविदाने देखील बेतसवेसंगती व्यभिचार केला, परंतु त्याच वेळेला त्याने पश्चाताप देखील केलाय. परमेश्वराने दाविदाला सोडून दिलं नाही. जगातले लोक न्याय करतात तसा न्याय परमेश्वराकडे नाही. जगातल्या लोकांनी अनेक वेगळ्या प्रकारचे न्याय केलेले आहेत, परंतु परमेश्वर तसा न्याय करत नाही. ज्यावेळेला एक व्यभिचारी स्त्री प्रभू येशूच्या समोर आणण्यात आली आणि लोक सगळेजण हातात दगड घेऊन उभे होते आणि त्यावेळेला त्यांनी येशूला विचारलं की आता हिच्या संगती काय केलं पाहिजे. आणि येशू म्हणतो की तुमच्यातल्या ज्या कोणी कधीच पाप केलं नाही अशा व्यक्तीने पहिला दगड त्या स्त्रीला मारा. आम्ही सगळेजण पापी असताना आम्ही एकमेकांना पापी म्हणत फिरण्यापेक्षा माझ्या पापांची मला कशी क्षमा मिळाल याच्याकडे आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या लक्ष देण्याची गरज आहे. हा चुकीचा, तो चुकीचा, तो चुकीचा. लोक अगदी देवाच्या सेवकांनाही सोडत नाहीत, बजिंदर सिंगलाही सोडत नाहीत, बेनिहीनला सोडत नाहीत आणि रेनॉल्ड बॉंकेलाही सोडत नाहीत. लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही, ते तुम्हाला आणि मला काय सोडणार? नावं ठेवणाऱ्यांना नावं ठेवू द्या, मलिनतेने वागणाऱ्यांना मलिनतेने वागू द्या, पवित्र चरणी आचरण करणाऱ्या लोकांना पवित्र आचरण करत राहू द्या, असं बायबल सांगतं. प्रत्येकाचा न्याय करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त खूप लवकर येतोय. आम्ही तयारी केली का? आमच्या मनाची, आमच्या हृदयाची, आमच्या अंतःकरणाची तयारी झाली आहे का? आमचं हृदय आज कसं आहे आम्हाला तपासायची आज गरज आहे. आमच्या हृदयामध्ये जर सगळ्या प्रकारची मलिनता असेल, द्वेष असेल, कोणाबद्दल राग असेल, आज काढा प्रियांनो. तुम्ही अपयशात असताल, तुम्ही त्रासात असताल, दुःखात असताल, आजारांमध्ये असताल, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचं जीवन बदलायला तयार आहे. तो परमेश्वर जर शेरडे मेंढरं राखणाऱ्या त्या दाविदाला त्या रानातून उचलून जर राज सिंहासनावर नेऊन बसवू शकत असेल, तर तोच परमेश्वर आज तुम्हाला आणि मला देखील त्याच्या सिंहासनाजवळ घेऊन जायला समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहान 10:10 मध्ये तेच सांगतो की मी जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला जीवन द्यायला आला. त्या जीवनाकडे आपण पाहायला शिकूया. थांबूया आपण आज इथे. आपलं हृदय आपण स्वच्छ करायचा प्रयत्न करूया. हृदयातली मलिनता, लोकांविषयीचा राग आपण काढून टाकायचा प्रयत्न करूया आणि शुद्ध हृदय घेऊन त्या परमेश्वराच्या समोर येण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. आज पुन्हा एकदा आमच्या हृदयाची मलिनता काढून टाकायची प्रार्थना आपण त्या परमेश्वराकडे करूया. या आपण आपले नेत्र बंद करू. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सेनांच्या यहोवा, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयासनापुढे येतो. तुझी दया कृपा आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ देत. तुझं सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी, शक्ती तू आम्हाला पुरव माझ्या देवा. आम्ही चुकणारे लोक आहोत परमेश्वर पित्या. आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतोस की आमचं हृदय जर मलिन असेल तर ज्याप्रमाणे तू शौलाला राजपदावरून झुगारून दिलंस त्याच प्रकारे तू आम्हाला झुगारून देणारा परमेश्वर आहेस. होय माझ्या देवा, तुझ्या दृष्टीला पाप सहन होत नाही, परंतु त्याच पापी लोकांना वाचवण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताला तू वधस्तंभावरती बलिदान केलेस माझ्या देवा. त्याच येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या सर्वांच्या अपराधांची क्षमा कर. आम्ही आज विश्वास ठेवतो की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे आणि
त्याने आमच्यासाठी रक्त वाहिलंय, त्याच्या रक्ताच्या द्वारे आमच्या अपराधांची क्षमा होती आणि त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. हा विश्वास घेऊन आम्ही आज तुझ्या चरणात आलेलो असताना आमच्यातील प्रत्येकाला परमेश्वरा तू तुझ्या पवित्र हातात घे. आम्ही तुला आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. येशूच्या रक्ताच्या द्वारे हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदल. परमेश्वर, अंतःकरणातली मलिनता तू आमच्या जीवनातील काढून टाक परमेश्वर पित्या. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती मलिनता आहे, तो दुष्टपणा आहे परमेश्वरा. त्या वाईट विचारांनी आमचं मन आणि अंतःकरण भरलेलं असेल परमेश्वरा, परंतु आज येशूच्या रक्ताच्या द्वारे आमचं हृदय स्वच्छ कर, धुवून टाक, स्वच्छ कर. आणि परमेश्वर पित्या, दावीद म्हणतो त्याप्रमाणे बर्फासारखं शुभ्र तू आम्हाला कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आम्ही आज तुझ्याकडे करतो. दया कर, कृपा कर परमेश्वर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाच्या अपराधांची तू त्यांना क्षमा कर. त्याच वेळेला जे कोणी त्रासात, रोगात, आजारात, दुःखात, अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये, अडचणींमध्ये असतील, अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाला तू आशीर्वादितच कर माझ्या देवा, अशी मी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. कोणालाही सोडू नकोस माझ्या परमेश्वरा. तर जिवंत देवा, प्रत्येक आत्म्याचा तू ताबा घे, प्रत्येकाचं जीवन तू बदलून काढ आणि तुझा गौरव करणारं जीवन तू प्रत्येकाला दे. तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या वेळेबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. सर्व गौरव तुला देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही छोटीशी विनंती आणि प्रार्थना केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गौरव. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहत आहेत त्याबद्दल देवाला गौरव. शेअर करा, लोकांना व्हिडिओ शेअर करा. अनेक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जावेत हीच अपेक्षा आहे. देवाचं वचन अनेकांपर्यंत पोहोचवायचं हाच एक उद्देश आहे. त्याच्या पाठीमागे कुठलाही वेगळा उद्देश नाही आणि देवाचा गौरव करायचा आहे बस. तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये देवाचा गौरव करा, प्रार्थना करा, वचन वाचत राहा, सातत्याने देवाच्या चरणाजवळ या आणि अनेकांना सुवार्तेची घोषणा करायचा प्रयत्न करा. कोण ऐकेल कोण नाही याचा विचार करण्यापेक्षा तुमचं काम आहे, तुम्ही करत राहा. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. चला तर थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रार्थनेमध्ये राहा. थँक्यू.